Welcome student. Now in this period we will see about the chapter ecosystem and energy flow. Actually most of the part is deleted from this chapter. You have to study only one article, that is the ecological succession. Okay student, so first of all we will see what is ecosystem. Actually ecosystem, it is a self-regulatory and self-sustaining structural and functional unit of the nature. Here student, self-regulatory म्हणजे ज्याला आपण स्वयंनियंत्रित असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर इकोसिस्टम आहे ज्याला मराठीमध्ये की आपण परिसंस्था असं म्हणत असतो. पहा ही परिसंस्था आहे आणि परिसंस्था कशी असते तर सेल्फ रेग्युलेटरी आहे, स्वयंनियंत्रित आहे. ती स्वतःवर त्या ठिकाणी नियंत्रित करू शकते आणि सेल्फ सस्टेनिंग आहे म्हणजे ती स्वतः टिकू शकते, स्वतःचा टिकाव धरणारी किंवा तग धरून राहणारी, स्वतःला जिवंत ठेवणारी अशी ती सिस्टीम आहे. सो इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नेचर ऑर यू कॅन से बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे जीवावरण आहे, वातावरण, जीवावरण, भूआवरण असे जे वेगवेगळे आवरण आहेत त्याच्यामध्ये जो सजीव असं आवरण आहे त्याला आपण जीवावरण म्हणतो, त्यालाच बायोस्फिअर असं म्हटलेलं आहे. तर बायोस्फिअरचं युनिट आहे इकोसिस्टीम किंवा ज्याला मराठीमध्ये आपण परिसंस्था असं म्हणतो. इट कंटेन्स बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. इकोसिस्टीम जी आहे ती दोन घटकांची बनलेली आहे. बायोटिक म्हणजे ज्याला आपण जैविक घटक म्हणतो आणि अबायोटिक म्हणजे अजैविक आहे किंवा नॉन लिव्हिंग आहे. तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग कंपोनंट्सचा इकोसिस्टीम जो आहे तो बनलेला असतो. बायोटिक फॅक्टर्स दे इंटरॅक्ट विथ इच अदर. जे काही सजीव त्या परिसंस्थेत राहत असतात त्यांच्या परस्परामध्ये आंतरप्रक्रिया होत असते अँड ऑल्सो विथ द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. आता जे सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये अबायोटिक फॅक्टर्स आहेत तर अशा प्रकारे बायोटिक फॅक्टर्स स्वतःमध्ये इंटरॅक्शन करतातच, परंतु बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स यांच्यामध्ये सुद्धा आंतरक्रिया ज्या आहेत त्या घडत असतात. So scientist Stanley in 1935 first of all coined this term ecosystem. The ecosystem, they vary in size from a small pond to large oceans. छोटस एखादं तळ आहे, स्मॉल पॉन्ड, तर ते छोटं तळ एक छोटी इकोसिस्टीम दर्शवितं. त्याचप्रमाणे एक लार्ज ओशन्स आहे, ओशन म्हणजे महासागर आहेत, मोठे मोठे समुद्र आहेत, तर ते सुद्धा स्वतः एक इकोसिस्टीम त्या ठिकाणी आपल्याला दर्शवित असतात. एंटायर बायोस्फिअर इट कॅन बी कन्सिडर ॲज वन ऑफ द ग्लोबल इकोसिस्टीम. हा पूर्ण जीवावरण आहे पृथ्वीवर असणारं. हे जीवावरण स्वतःच एक खूप मोठी अशी इकोसिस्टीम आहे जिला आपण ग्लोबल इकोसिस्टीम म्हणू शकतो. अँड धिस ग्लोबल इकोसिस्टीम बायोस्फिअर इट इज मेड अप ऑफ मेनी लोकल इकोसिस्टीम. अनेक छोट्या छोट्या लोकल इकोसिस्टीम्स एकत्र येऊन खूप मोठी अशी ही ग्लोबल इकोसिस्टीम किंवा बायोस्फिअर जी आहे ती तयार झालेली असते. अशा प्रकारे अर्थ इज ऑल्सो वन ऑफ द ग्लोबल इकोसिस्टीम. And this ecosystem actually it is of two types, natural ecosystem or artificial ecosystem. So this ecosystem or the earth it is divided into two categories as per the habitat, terrestrial ecosystem and the aquatic ecosystem. आता टेरेस्ट्रियल आहे ज्याला आपण भूचर असं म्हणतो म्हणजे जमिनीवर असणारी, ॲक्वॅटिक म्हणजे जलीय आहे म्हणजे पाण्यामध्ये ज्या इकोसिस्टीम अस्तित्वात असतात त्या ॲक्वॅटिक झाल्या. तर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमचे एक्झाम्पल काय, फॉरेस्ट आहे. सो फॉरेस्ट इज वन ऑफ द टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम आहे. ग्रासलँड आहे ना, गवताळ प्रदेश आपण म्हणतो त्याला. डेझर्ट आहे, वाळवंट आहे, जंगल आहे. तर हे जे आहेत ना हे एक्झाम्पल आहेत टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमचे. आणि ॲक्वॅटिक आहे, पाण्यात असणे, लेक्स आहे, लेक म्हणजे सरोवर आहेत, वेटलँड्स आहे, ओलिताखालची जमीन वगैरे, रिव्हर्स आहेत आणि इस्टुरीज आहेत. इस्टुरीज म्हणजे संगम आहेत. तर संगमचा एरिया कोणता, जिथं नदी समुद्राच्या पाण्याला जाऊन मिळते ना त्याला इस्ट्री म्हटलेलं आहे. सो हिअर द रिव्हर वॉटर कंबाईन्स विथ द सी वॉटर, दॅट एरिया इज कॉल्ड एज इस्टुरी. सो इस्ट्रीज दीज आर ऑल्सो द ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. Ecosystems can also be classified as natural and artificial ecosystem. So what is natural ecosystem? Natural ecosystem, these are self-sustainable. ते स्वतः टिकून राहणाऱ्या अशा निसर्गामध्येच तयार झालेल्या
त्या इकोसिस्टीम आहेत नैसर्गिक आहेत त्या, दे डू नॉट रिक्वायर एनी ह्युमन इनपुट. तिथं मानवाचा कोणताही हस्तक्षेप त्या ठिकाणी नसतो त्याच्या निर्मितीमागे. बट द आर्टिफिशियल इकोसिस्टीम, फॉर एक्झाम्पल फार्मलँड आहे, शेती आहे एखादी है ना, किंवा फिश टँक आहे, आर्टिफिशियल फिश टँक आहे. समजा मत्स्यपालन करणारा वगैरे एखादी व्यक्ती असेल त्याचा स्वतःचा जो फिश टँक आहे है ना, तर त्या ठिकाणी जे अस्तित्वात आलेली इकोसिस्टीम आहे ही आर्टिफिशियल आहे. इट रिक्वायर्स द इनपुट इन टर्म्स ऑफ एनर्जी ऑर मटेरियल्स. तर त्या ठिकाणी मनुष्याचा हस्तक्षेप आहे, मनुष्याने त्या ठिकाणी त्याची ऊर्जा खर्च केलेली आहे आणि मटेरियल त्या ठिकाणी वापरलेलं आहे. तर अशा प्रकारे कृत्रिम रीतीने जी इकोसिस्टीम आहे तिथे जे सजीव आहेत तर त्यांचं पालनपोषण केलेलं आहे, ती इकोसिस्टीम अस्तित्वात आणलेली आहे है ना, तर त्याला म्हटलेलं आहे आर्टिफिशियल इकोसिस्टीम. आणि जी निसर्गात आपोआप तयार झालेली इकोसिस्टीम आहे तर ती नॅचरल इकोसिस्टीम आहे. व्हॉट इज इकॉलॉजिकल सक्सेशन? ॲक्च्युली बघा, सक्सेशन या शब्दाचा थोडक्यात जर अर्थ आपण बघितला तो आहे की प्रजातीच्या रचनेत बदल. प्रजाती म्हणजे आपण ज्याला म्हणतो स्पेसीज. स्पेसीज आहे, वेगवेगळ्या स्पेसीज असतील, प्लॅन्ट्सच्या असतील किंवा ॲनिमल्सच्या असतील, एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्या स्पेसीज आहे त्यांच्या रचनेत कालपरत्वे युगानयुगे बदल होत चालतात आणि नवीन प्रजाती अस्तित्वात येतात है ना, तर त्यालाच म्हटलेलं आहे सक्सेशन. आणि हे हा जो रचनेत बदल होतो, नवीन नवीन स्पेसीज अस्तित्वात येतात, त्या परिसंस्थेत अस्तित्वात येतात ना, म्हणून त्याला इकॉलॉजिकल सक्सेशन म्हटलेलं आहे. थोडक्यात काय की आज असणारी परिसंस्था आणखीन काही लाखो वर्षांनंतर, हजारो वर्षांनंतर तिचं जे स्वरूप आहे ते बदललेलं असतं. नवीन प्रकारचे जीव त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात, नवीन स्पेसीज अस्तित्वात आलेले असतात, त्याला आपण इकॉलॉजिकल सक्सेशन असं त्या ठिकाणी म्हणतो. तर ॲक्च्युली सक्सेशन इट इज अ स्पेशल पॅटर्न आहे, म्हणजे जागेसंबंधीचा किंवा अंतराळ संबंधीचा असा हा पॅटर्न आहे, विच ऑकर्स ओव्हर द टाइम. आणि बरेच वर्षानंतर आपल्याला एखाद्या एरियामध्ये सक्सेशन जे आहे तो जो बदल आहे तो बघायला मिळत असतो. द इकोसिस्टीम इज ऑक्युपाइड बाय द पायोनियर स्पेसीज. पायोनियर याचा अर्थ जनक असा पण होतो. या ठिकाणी पायोनियर स्पेसीज या शब्दाचा अर्थ घ्यायचा की अशी स्पेसीज की जी सर्वात प्रथम एखाद्या एरियामध्ये निर्माण झालेली आहे. मीन्स इट इज द स्पेसीज विच डेव्हलप फर्स्ट इन दॅट एरिया. सो पायोनियरचा अर्थ इथं फर्स्ट टू डेव्हलप असं या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. ॲज द टाइम पासेस द स्पेसीज डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आहे. प्रजातीमध्ये विविधता आपल्याला झालेली किंवा निर्माण झालेली दिसून येते त्या ठिकाणी. सो ॲज द टाइम पासेस द स्पेसीज डायव्हर्सिटी इन्क्रीजेस गिव्हिंग वे टू मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. म्हणजे सुरुवातीला ज्या स्पेसीज असतात की ते सिम्पल असतात, सिम्पलचं रूपांतर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझममध्ये होत चालतं. जसं आपण ह्युमन इव्होल्युशन बघितलं की नाही, इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. उत्क्रांती नेहमी कशी होत असते, सिम्पल टू कॉम्प्लेक्स. तसंच या ठिकाणी आहे, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम हळूहळू त्या ठिकाणी उदयाला यायला लागतात. इट लीड्स टू द क्लायमॅक्स कम्युनिटी. आता क्लायमॅक्स कम्युनिटी कोणती, विच डज नॉट इव्हॉल्व फर्दर. ही क्लायमॅक्स कम्युनिटी अशी आहे की आता पुन्हा त्याच्यामध्ये कोणतीही उत्क्रांती घडणार नाही, कोणताही बदल घडणार नाही. ती शेवटची अशी आहे ना, तिच्यात आता कोणताही बदल होणार नाही. अशा प्रकारे सिंपल स्पेसीस पासून कॉम्प्लेक्स स्पेसीस तयार होतात, नवीन स्पेसीस तयार होतात आणि एक प्रकारची क्लायमॅक्स कम्युनिटी अस्तित्वात येते की जिचं पुन्हा कशामध्येही रूपांतर होणार नाही. सो व्हॉट इज इकॉलॉजिकल सक्सेशन? द ग्रॅज्युअल या शब्दाचा अर्थ होतो हळूहळू होणारा आहे. अँड प्रेडिक्टेबल म्हणजे जे आपण त्याचं भाकीत करू शकतो अशा प्रकारचं. द ग्रॅज्युअल अँड द प्रेडिक्टेबल. ॲक्च्युली सी हिअर द इकॉलॉजिकल सक्सेशन इज नथिंग बट इट इज द फॉर्मेशन ऑफ न्यू इकोसिस्टीम. नवीन इकोसिस्टीमची निर्मिती होणे म्हणजेच फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. That is in short known as ecological succession. So it is gradual and predictable change in the species composition. आज जे स्पेसीज कॉम्पोजिशन एखाद्या एरियामध्ये आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामध्ये बदल होणे. सो चेंज इन स्पेसीज कॉम्पोजिशन ऑफ अ गिव्हन एरिया इज कॉल्ड ॲज इकॉलॉजिकल सक्सेशन. द चेंज इज सिक्वेन्शियल. आता हे जे बदल होत जातात त्या कम्युनिटीमध्ये जी इकोसिस्टीम आहे तिच्यामध्ये ज्या ज्या काही स्पेसीज आहेत त्याच्यामध्ये सिक्वेन्शियल क्रमाने बदल होत चालतात.
अँड एन्व्हायरमेंटली रेग्युलेटेड. हा जो बदल आहे हा पर्यावरणाकडून नियंत्रित केला जातो. ड्युरिंग द सक्सेशन सम स्पेसीज कॉलोनाइज अँड एरिया. काही स्पेसीज काय होतात जेव्हा सक्सेशन होत चालतं, काही स्पेसीजची त्यांची कॉलनी म्हणजे ते एकत्र राहतात, सहवास करून राहतात है ना, समूह करून राहतात, त्यांची ते कॉलनी तयार करतात, समूहाने राहणारे, एकत्र राहणारे, अशा काही स्पेसेस त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि देअर पॉप्युलेशन बिकम मोर न्यूमरस. त्यांची संख्या वाढत जाते, ते समूहाने त्या ठिकाणी राहायला लागतात. थोडक्यात काय की त्यांचं पॉप्युलेशन त्या ठिकाणी वाढतं. वेअर ॲज द पॉप्युलेशन ऑफ सम अदर स्पेसीज डिक्लाइन अँड इव्हन डिसअपियर. तर काही स्पेसीज अशा आहे की त्यांचं पॉप्युलेशन उलट कमी कमी होत जातं, डिक्लाइन होत जातं, कमी कमी होत जातं. तर असंही होऊ शकतं की इकोलॉजिकल सक्सेशनच्या काळामध्ये काही स्पेसीज डिसअपियर पण होऊ शकतात, म्हणजे ते नष्ट होऊ शकतात. म्हणजे दोन्ही टोकाचे या ठिकाणी आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. एक तर एखादं पॉप्युलेशन खूप वाढेल, त्यांचं संख्या वाढेल है ना, आणि काही स्पेसीज त्या ठिकाणी नष्ट होऊ शकतात किंवा काहींची संख्या कमी होऊ शकते. तर सक्सेशनमध्ये ह्या गोष्टी घडत असतात. द सिक्वेन्स ऑफ द कम्युनिटीज इज कॉल्ड एज सेरी. आता ही जी सिक्वेन्समध्ये कम्युनिटीज तयार होतात का नाही, सिम्पल कडून हळूहळू ते कॉम्प्लेक्स स्पेसिसकडे त्याची काय होत असते, ते चेंज होत असतात, त्यांची डेव्हलपमेंट होत असते है ना. तर हा जो सिक्वेन्स आहे त्या कम्युनिटीचा त्याला सेरी असं म्हटलेलं आहे. अनेक वचन असेल तर त्याला सेरीज असं आपण म्हणू शकतो. अँड द इंडिव्हिज्युअल ट्रान्झिशनल कम्युनिटीज आर टर्म्ड ॲज सेरल कम्युनिटीज. ट्रान्झिशनल म्हणजे ज्यांचं रूपांतर होत आहे, ज्यांचं स्वरूप बदलत आहे, अशा स्वरूप बदलणाऱ्या कम्युनिटीज आहे. आता इथे कम्युनिटी म्हणजे त्या समजा तर प्लॅन्टच्या हिशोबाने जर घेतला आपण तर बदलणाऱ्या प्लॅन्ट स्पेसीजची कम्युनिटी जी आहे, जी बदलत चाललेली आहे, त्या कम्युनिटीला आपण सेरल कम्युनिटी असे म्हणू शकतो की तिच्यामध्ये चेंजेस होत आहेत. सो देर इज अ चेंज इन द डायव्हर्सिटी ऑफ द स्पेसीज ऑफ द ऑर्गॅनिझम्स. त्या ठिकाणी बदल होत चालतात, वैविध्य त्या स्पेसीजमध्ये निर्माण होत चालतं. इनक्रीज इन नंबर ऑफ स्पेसीज, त्यांची संख्या वाढत चालते. अँड ऑर्गॅनिझम असो, त्या सजीवांची पण संख्या वाढते, स्पेसीजची पण संख्या वाढते. ॲज वेल ॲज इन्क्रीज इन द टोटल बायोमास. अशा प्रकारे हळूहळू तो जो विशिष्ट असा एरिया आहे इकोसिस्टीमचा, त्या इकोसिस्टीममध्ये असणारं बायोमास वाढत जातं. म्हणजे थोडक्यात काय, सजीव जे आहेत त्या ठिकाणी राहणारे त्यांची संख्या वाढते, म्हणजेच हळूहळू त्याचं बायोमास जे आहे ते वाढत चालते. The present day communities in the world have come because of the succession. आजच्या घडीला ज्या काही जाती, ज्या काही वनस्पतींच्या कम्युनिटीज आपल्याला बघायला मिळतात या जगामध्ये, त्या सर्व पूर्वी अस्तित्वात असलेल्या कम्युनिटीचंच रूपांतर आहे, नवीन स्वरूप आहे. आणि ते कोणत्या प्रोसेसमुळे तयार झालेले आहे तर सक्सेशनमुळे. सो ड्यू टू इकॉलॉजिकल सक्सेशन द प्रेझेंट डे कम्युनिटीज इन दिस वर्ल्ड दे हॅव कम. They have evolved. So that has occurred over millions of years. आणि हे बदल काही 1-2 दिवसात घडत नाहीत, तर हे जे सक्सेशन आहे या सक्सेशनसाठी मिलियन्स ऑफ इयर्स त्या ठिकाणी खर्च केले जातात. ओके, सिन्स द लाईफ स्टार्टेड ऑन द अर्थ. जेव्हा जीवनाला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मिलियन्स ऑफ इयर्स द सक्सेशन टेक्स प्लेस. नाउ about the types of the succession, primary succession and secondary succession. First of all, we will see what is primary succession. See here, just now I had told you that this succession may requires thousands of years for the climax community. Climax community जी स्थिर आहे, तिच्यात आता कोणताही बदल होणार नाही, आपण आता बघितलं, अशी स्थिर कम्युनिटी निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी हजारो वर्ष जे आहेत त्या ठिकाणी खर्च केले जातात. सक्सेशन इट इज अ प्रोसेस दॅट स्टार्ट्स व्हेअर नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वेअर प्रेझेंट बिफोर. आता हे तुम्ही महत्वाचं लक्षात घ्या की प्रायमरी म्हणजे प्राथमिक असं सक्सेशन कोणत्या एरियामध्ये होतं की जिथे आधी कधीच सजीव अस्तित्वात नव्हते. लक्षात आलं तुम्हाला? अशी एखादी लँड असेल की जिथं कधीही आधी सजीव अस्तित्वात नव्हते, अशा जमिनीवर जर सर्वात प्रथम एखादा जीव अस्तित्वात येत असेल तर ते प्रायमरी सक्सेशन आहे. ओके, सो इन दिस वे इफ द एरिया इज न्यूली फॉर्म्ड, फॉर एक्झाम्पल अ न्यूली फॉर्म्ड एरिया दॅट इज व्होल्कॅनिक आयलँड्स. एखादी आयलँड तयार झालेला आहे, ज्याला आपण म्हणतो ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर एखादे नवीन आयलँड त्या ठिकाणी तयार झाले. तिथं आधी कधीच
कोणत्याही प्रकारचे सजीव नव्हते, परंतु अशा व्होल्कॅनिक आयलँडवर जर एखादी नवीन स्पेसिस निर्माण होत असेल तर आपण त्याला म्हणायचं प्रायमरी सक्सेशन. तिथं मग त्या स्पेसिसमध्ये हळूहळू बदल होत चालतात है ना. तर त्या ठिकाणी ट्रान्झिशनल जे आहे कम्युनिटीज हळूहळू अस्तित्वात येतात, ते झालं प्रायमरी सक्सेशन. So this is called as primary succession. Primary succession it also occurs on newly cooled lava. लावा रस तुम्हाला माहिती आहे, लावा रस थंड झाल्यानंतर तिथं जी काही जमीन तयार होईल तिथं अस्तित्वात येणाऱ्या नवीन जाती आहेत, रॉक्स आहे, असे खडक की ज्या ठिकाणी आधी कधीच सजीव अस्तित्वात नव्हते, तिथं काही सजीवांची निर्मिती होत असेल, काही स्पेसिस अस्तित्वात येत असतील, किंवा न्यूली क्रिएटेड पॉन्ड्स आहे, एखादं तळ आहे, ते आधी तिथं अस्तित्वातच नव्हतं पण नंतर ते तळ निर्माण झालं आणि मग त्या तळ्यामध्ये काय ॲक्वेटिक किंवा आपण ज्याला म्हणतो जलचर प्राणी किंवा जलीय वनस्पती त्या ठिकाणी हळूहळू अस्तित्वात येत असतील, तर ती जी नवीन इकोसिस्टीम तयार झालेली आहे तर त्या ठिकाणी प्रायमरी सक्सेशन जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. ॲक्च्युली प्रायमरी सक्सेशन इज व्हेरी स्लो प्रोसेस. प्रायमरी सक्सेशन ही कारण आधी तिथं काहीच नव्हतं ना, मग हळूहळू त्या ठिकाणी कम्युनिटी अस्तित्वात येत असते, तर ते प्रायमरी सक्सेशन आहे. सो इट इज स्लो प्रोसेस. नाउ व्हॉट इज सेकंडरी सक्सेशन? सो ॲक्च्युली सेकंडरी सक्सेशन बिगिन्स इन द एरियाज व्हेअर नॅचरल बायोटिक कम्युनिटीज हॅव बीन डिस्ट्रॉइड. आता बघा, म्हणजे तिथं आधी नैसर्गिक रीतीने सजीव अस्तित्वात होते है ना, सजीवांचा समाज त्या ठिकाणी होता, बायोटिक कम्युनिटी अस्तित्वात होते, बट दे हॅव बीन डिस्ट्रॉइड. पण त्या ज्या सजीव कम्युनिटी होती की नाही, कोणत्या तरी कारणामुळे त्या डिस्ट्रॉय झाल्या होत्या. आलं लक्षात? म्हणजे आधी अस्तित्वात होत्या परंतु नंतर त्या डिस्ट्रॉय झाल्या होत्या. त्या ठिकाणी उदाहरण त्यांनी दिलेले की सच ॲज अबँडेड फार्मलँड्स आहे, ते एखादी अशी शेती आहे की जी पडीक होती की ती त्याच्या आधी उपयोग आपण केला नाही, पण नंतर त्या पडीक शेती की जिथं नंतर कालांतराने सगळं त्या शेतीची मशागत केली गेली आणि नवीन त्या ठिकाणी काहीतरी काय म्हणता येईल त्याला, क्रॉप्स जे आहेत त्याचं उत्पादन घेतलं गेलं, त्या ठिकाणी नवीन इकोसिस्टीम अस्तित्वात आणलेली. आधी ती जमीन कशी होती, पडीक होती, नंतर तिथे एक विशिष्ट प्रकारची इकोसिस्टीम जी आहे ती उदयाला आलेली आहे, तर हे सेकंडरी सक्सेशन आहे ना. काही वर्ष ती पडीक होती मधल्या काळामध्ये, पण आधी तिथे त्या ठिकाणी वनस्पती होत्या, तिथे लागवड केलेली होती. मध्ये काही काळ असा गेला की त्या ठिकाणी काहीच नव्हतं आणि नंतर पुन्हा त्या ठिकाणी शेतीचं उत्पादन घेण्यात आलेलं आहे, तर हे सेकंडरी सक्सेशन आहे. किंवा बर्न्ट ऑर कट फॉरेस्ट आहे, एखादं जंगल आहे, पूर्ण जंगल तोड केली, ते काहीच नाहीये पण नंतर पुन्हा लागवड केली आहे ना, तर त्या ठिकाणी ते सेकंडरी सक्सेशन त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे एखादा एरिया आहे की फ्लोडेड आहे किंवा पुरामुळे ती सगळी जमीन वाहून गेलेली आहे, तिथं काहीच राहिलेलं नाही, नंतर नवीन त्या ठिकाणी अस्तित्व आपल्याला दिसायला लागलेलं आहे, तर ते सेकंडरी सक्सेशन आहे. सो सिन्स सम सॉईल ऑर द सेडिमेंट इज प्रेझेंट इन दॅट एरिया. आता तो जो एरिया आहे तिथली सजीव सृष्टी जरी नाहीशी झालेली असेल पण तिथं जमीन आहे अस्तित्वामध्ये, सेडिमेंट आहे, जमीन आहे. सो इन धिस एरिया दिस सेकंडरी सक्सेशन इट इज ॲक्च्युली फास्टर दॅन द प्रायमरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशन ही स्लो प्रोसेस आहे कारण तिथं आधी काहीच नव्हतं, पण या ठिकाणी ही प्रोसेस कशी आहे, फास्ट आहे. सो सक्सेशन युजली फोकसेस ऑन द चेंजेस इन व्हेजिटेशन. सक्सेशनमध्ये नेमकं काय होत चालतं, तर तिथं जे काही व्हेजिटेशन आहे म्हणजे जे काही हिरवळ आहे, जे काही वनस्पती त्या ठिकाणी आहेत, तर त्याच्यामध्ये बदल होत चालतात. दीज व्हेजिटेशनल चेंजेस इन टर्न अफेक्ट्स द फूड अँड शेल्टर फॉर द ॲनिमल्स. आता जशा नवीन वनस्पती त्या ठिकाणी अस्तित्वात येतील म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे, जे काही ॲनिमल्स असतील की नाही, तर त्यांचं जे काही खाद्य आहे किंवा त्यांचं जे शेल्टर आहे, आता समजा बर्ड्स आहेत की ॲनिमल्स आहेत की जे झुडपामध्ये राहणारे आहेत, त्याच्यामध्ये पण हळूहळू त्या ठिकाणी बदल जे आहे ते होत चालतात. दस अ सक्सेशन प्रोसीड्स द नंबर अँड द टाईप्स ऑफ द ॲनिमल्स. तर जसं आता हे सक्सेशन होत चालतं, तर फक्त वनस्पतीच्या स्पेसिसमध्येच त्याच्या कॉम्पोजिशनमध्येच बदल होत असं नाही, तर त्या ठिकाणी राहणारे जे ॲनिमल्स असतील तर त्यांच्या संख्येमध्ये आणि त्यांच्या प्रकारामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बदल बघायला मिळतात. सेम अबाउट द डिकम्पोजर्स आल्सो. सो डिकम्पोजर जे त्या एरियामध्ये सापडणारे जे डिकम्पोजर्स आहेत, विघटक आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल झालेले दिसून येतात. सो ड्युरिंग द प्रायमरी अँड सेकंडरी सक्सेशन नॅचरल ऑर मॅनमेड. सक्सेशन कसं असेल, नॅचरल असेल किंवा मॅनमेड असेल. सो दीज सक्सेशन
These are due to the disturbances like fire, deforestation, etc. आता ही फायर नॅचरल असेल, नैसर्गिक रीतीने आग लागलेली असेल. आपण बऱ्याच वेळेस बघतो की जंगलामध्ये वनवा वगैरे लागतो, पूर्ण जंगलच्या जंगल त्या ठिकाणी नष्ट होऊन जातं. किंवा डिफॉरेस्टेशन, आता याला आपण मॅनमेड म्हणू शकतो. जंगलतोड केलेली आहे, मानवाने केलेली आहे. तिथली पूर्ण सजीवसृष्टी त्या ठिकाणी त्यांनी काय करून टाकलेली आहे, उजाडून टाकलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण त्याची कारणं सांगू शकतो. सो हिअर during this succession the new conditions can be created. Okay. Now the next article, that is succession of the plants. Okay. See here, based on the nature of the habitat, whether it is water or wetland areas or very dry area, the succession of the plant is called as hydrarch. It is also called as hydrosphere or xerarch, or it is also called as xerosphere respectively. आता बघा, हायड्रा हा शब्द पाण्यासाठी वापरलेला आहे. तर जी काही जलचर वस्ती आहे त्याला आपण हॅबिटॅट म्हणतो की नाही, तर त्याच्यामध्ये होणारा सक्सेशन त्याला हायड्रार्क म्हणणार. आणि डेझर्टमध्ये म्हणजे जिथं पाण्याची कमतरता आहे किंवा ड्राय एरिया आहे तिथे जे होणारं सक्सेशन आहे त्याला आपण झेरार्क म्हणणार किंवा झेरोसियर म्हणणार. सो हायड्रार्क सक्सेशन टेक्स प्लेस इन द वेटर एरिया, म्हणजे या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे. अँड द सक्सेशन प्रोग्रेस फ्रॉम हायड्रिक टू मेझिक कंडिशन. आता बघा, हायड्रिक कंडिशन म्हणजे इथं भरपूर पाणी आहे है ना, आणि झेरिक कंडिशन म्हणजे इथं पाणीच नाहीये. आता मेझिक कंडिशन कशी आहे, ही इंटरमिडिएट कंडिशन आहे. म्हणजे इथं पूर्णपणे तो ड्राय एरिया पण नाही किंवा खूप पाणी आहे असं पण नाही, तर त्या ठिकाणी मीडियम कंडिशन आहे है ना. मेझिक कंडिशन मीडियम आहे, खूप ड्राय पण नाही आणि खूप वेट पण नाही. तर अशा कंडिशनकडे त्यांची प्रोग्रेस होत असे. कोणाची, दोन्ही ज्याला म्हणता येईल प्लांट्सची, की जे ड्राय एरियामध्ये राहतात ते पण मेझिक कंडिशनकडे त्यांच्या सक्सेशनचं प्रोग्रेस असते, किंवा जे हायड्रार्क प्लांट्स आहेत, हायड्रार्क स्पीसीज आहेत, त्यांचं पण सक्सेशन जे आहे तर ते मेझिक कंडिशन्सकडे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतं. सो झेरार्क सक्सेशन टेक्स प्लेस इन द ड्राय एरियाज, वाळवंटामध्ये आपल्याला हे सक्सेशन बघायला मिळतं. अँड द सेरीज, आता या ठिकाणी जो सेरीज शब्द वापरलेला आहे ना, तर त्या ठिकाणी आपण आता बघितलं ना, ज्या काही ट्रान्झिशनल कम्युनिटीज असतात त्याला आपण सेरीज म्हणू शकतो. दिस सेरीज प्रोग्रेस फ्रॉम झेरिक टू मेझिक कंडिशन. So hence both hydrarch and xerarch succession they leads to the medium water condition. तर मीडियम वॉटर कंडिशनलाच आपण मेझिक कंडिशन या ठिकाणी म्हणू शकतो. सो नायदर टू ड्राय नॉर टू वेट अशी कंडिशन आहे. खूप ड्राय पण नाही आणि खूप पाणी आहे त्या ठिकाणी असं पण त्या ठिकाणी होणार नाही. तर अशा प्रकारे ड्युरिंग द सक्सेशन ऑफ द प्लांट्स ॲक्च्युली सी हिअर इन शॉर्ट द झेरिक कम्युनिटी, जी वाळवंटात वाढणारी जी कम्युनिटी आहे झेरिक कम्युनिटी म्हणू शकतो आपण त्याला. इट इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू द फॉरेस्ट कम्युनिटी. झेरिक कम्युनिटीचं सक्सेशन होत गेलेलं ना, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सक्सेशन होत गेलं आणि हळूहळू तिथे फॉरेस्ट कम्युनिटी अस्तित्वात येते. ओके, फॉरेस्ट कम्युनिटी कशी आहे, इट इज द मेझिक कंडिशन आहे. सो इट इज इंटरमिडिएट, फॉरेस्ट कंडिशन इंटरमिडिएट आहे. थोडक्यात काय, झेरिक कम्युनिटीचं रूपांतर फॉरेस्ट म्हणजे मेझिक कंडिशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. सो द झिरोफायटिक हॅबिटाट टर्न इनटू मेझोफायटिक हॅबिटाट है ना. झिरोफायटिक हॅबिटाट टर्न इनटू मेझोफायटिक हॅबिटाट इन दिस एरिया. ओके, सिमिलरली व्हॉट हॅपन्स, द हायड्रिक कम्युनिटी जी पाण्यामध्ये राहणारी कम्युनिटी आहे, द हायड्रिक कम्युनिटी वॉटर बॉडीज ऑल्सो गेट कन्व्हर्टेड इनटू लँड. वॉटर बॉडीज गेट कन्व्हर्टेड इनटू लँड. जसं आता इथं बघितलं आपण ना की झेरिक कम्युनिटी गेट्स कन्व्हर्टेड इनटू फॉरेस्ट. तर वॉटर बॉडीमध्ये जी कम्युनिटी आहे ती हळूहळू त्या ठिकाणी जमिनीवर
त्या ठिकाणी त्यांचं सक्सेशन झालेले आपल्याला दिसून येतात. जमिनीवर म्हणजे पुन्हा फॉरेस्टच आहे. ओके, सो इन दिस वे द हायड्रिक हॅबिटॅट ऑल्सो टर्न इनटू मेसोफायटिक हॅबिटॅट. अशा प्रकारे हायड्रिक असो किंवा झेरिक कम्युनिटी असो, त्यांचा नेहमी प्रयत्न असतो की मेझिक कंडिशनमध्ये जाण्याचा किंवा मेझोफायटिक हॅबिटॅटमध्ये जाण्याचा. ही इंटरमिडिएट कंडिशन आहे. नाव what are the pioneer species? Okay student, now see here the species that invade a bare area. bare area म्हणजे पूर्ण उघडा बोडका असा एरिया आहे की जिथं आधी काहीच सजीव अस्तित्वात नव्हते असं एरिया आहे. हा, पूर्ण जिथं काहीच जीवन अस्तित्वात नाही असा एरिया आहे. सो द स्पेसीज दॅट इन्व्हेड द बेअर एरिया आर कॉल्ड एज पायोनियर स्पेसीज. म्हणजे ही पायोनियर स्पेसीज अशी आहे की जी सर्वात प्रथम या एरियामध्ये जन्माला येते, त्या एरियामध्ये ती प्रवेश करते. त्याच्या आधी तिथं कोणताही सजीव अस्तित्वात नव्हता. त्याला पायोनियर म्हणतील. तो त्याचा जनक आहे. ना, पाया निर्माण करणारा, सजीवांचा पाया निर्माण करणारी ती स्पेसीज आहे की ती सर्वात प्रथम त्या जमिनीवर निर्माण होत असते. इन प्रायमरी सक्सेशन ऑन द रॉक्स, खडकावर सर्वात प्रथम प्रायमरी सक्सेशनच्या काळामध्ये कोणती स्पेसीज निर्माण झाली. ओके, सो दॅट पायोनियर स्पेसीज दीज आर क्रुस्टोस टाईप ऑफ लायकेन्स. लायकेन्स तुम्हाला माहिती आहे 11वीला आपण शिकलो ना, जे दगडफूल आहे. दगडफूल, दगड म्हणजे थोडक्यात इथं रॉकसाठी दगड शब्द वापरलेला आहे. दगडावर म्हणजे खडकावर वाढणारी जी पहिली वनस्पती आहे ती लायकेन आहे. ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे लायकेन हे सिम्बायोटिक असोसिएशन आहे. फंगल मेंबर आणि अल्गल मेंबर एकत्र येऊन जे म्युच्युअलिझम दाखवतात, सिम्बायोटिक असोसिएशन दाखवतात, त्याला आपण लायकेन्स म्हटले. लक्षात ठेवा, खडकावर सर्वात प्रथम कोणती स्पेसीज निर्माण झाली, पायोनियर स्पेसीज, ती लायकेन्स आहे. ठीक आहे, अशा प्रकारे खडकावर दगडफूल सर्वात प्रथम अस्तित्वात आलेले आहे. नाउ दीज लायकेन्स आर एबल टू सिक्रेट द ऍसिड्स टू डिझॉल्व द रॉक्स. हे जे लायकेन्स आहे ना, यांच्यापासून ऍसिड्स निर्माण होत असतात. तर हे ऍसिड आहे, हे ऍसिड काय करतात, ज्या खडकावर ते वाढतात की नाही त्या खडकाला ते डिझॉल्व करतात है ना, आणि हेल्प इन वेदरिंग ऑफ द रॉक्स. वेदरिंग ऑफ द रॉक्स म्हणजे त्या खडकांची झीज होते आणि त्या ठिकाणी माती तयार होते. दॅट इज सॉइल फॉर्मेशन, ज्याला पिडोजिनेसिस असं पण म्हटलेलं आहे. तर बघा, सॉइल फॉर्मेशन करण्याचं खूप महत्त्वाचं कार्य हे लायकेन्स करत असतं ना. तर बघा, जेव्हा खडकांची झीज होते हळूहळू त्या ठिकाणी माती तयार होते आणि मग जमिनीची निर्मिती त्या ठिकाणी होते. सॉइल फॉर्मेशन म्हटलेलं आहे. सो दिस पेव द वे फॉर द ब्रायोफाइट्स. अशा प्रकारे आधी लायकेन्स अस्तित्वात आले आणि नंतर हळूहळू त्यांनी कोणासाठी मार्ग तयार केला, ब्रायोफाइट्ससाठी. म्हणजे थोडक्यात लायकेन्स नंतर कोण अस्तित्वात आले, ब्रायोफाइट्स. फॉर एक्झाम्पल मॉसेस आहेत. नाउ दीज ब्रायोफाइट्स सक्सिडेड बाय द हर्बेसियस प्लांट्स. म्हणजे ब्रायोफाइट्सच्या नंतर कोण तयार झाले, हर्बेसियस प्लांट, म्हणजे गवतरूपी वनस्पती छोटे छोटे. हा, तर ब्रायोफाइट्स नंतर हर्बेसियस प्लांट्स तयार झाले. अँड आफ्टर सेव्हरल मोर स्टेजेस द स्टेबल क्लायमॅक्स फॉरेस्ट कम्युनिटीज फॉर. अशा प्रकारे नंतर पूर्ण जे स्टेबल अशी कम्युनिटी, ज्याला क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणते आपण, ती फॉरेस्ट कम्युनिटी अस्तित्वात आलेली आहे. सर्वात प्रथम फक्त रॉक्स होते, त्याच्यावर लायकेन्स तयार झाले. हळूहळू मग ब्रायोफाइट्स तयार झाले, मग हर्बेसियस प्लांट्स तयार झाले, मग हळूहळू श्रब तयार झाले. श्रब नंतर हळूहळू छोटे छोटे प्लांट्स, मग ट्रीज तयार झाल्या. असं होत होत सगळ्यात शेवटी जी आहे ती फॉरेस्ट आहे, म्हणजे जंगल जे आहे ते त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ते सक्सेशन आहे. नाव इन प्रायमरी सक्सेशन ऑफ द ॲक्वेटिक हॅबिटॅट. आता हे वरती बघितलं की नाही, हे टेरेस्ट्रियल हॅबिटॅटचं बघितलं आपण. आता बघू ॲक्वेटिक हॅबिटॅटमध्ये कसं सक्सेशन झालेलं आहे. सो द पायोनियर्स आर द स्मॉल फायटोप्लॅन्क्टॉन. फायटोप्लॅन्क्टॉन या शब्दाचा अर्थ होतो प्लांट लाईक. तर छोटे छोटे प्लांट लाईक फायटोप्लॅन्क्टॉन्स आधी पाण्यामध्ये तयार झाले. म्हणजे पहिले जे सजीव आहेत पाण्यात तयार झाले, पायोनियर झाला हा. तर फायटोप्लॅन्क्टॉन्स आर पायोनियर इन द ॲक्वेटिक हॅबिटॅट. सो दे आर रिप्लेस्ड बाय द रूटेड सबमर्ज्ड प्लांट्स. फायटोप्लॅन्क्टॉनच्या नंतर कोण अस्तित्वात आलं, तर रूटेड सबमर्ज, पूर्णपणे पाण्यात बुडालेले अशा छोट्या वनस्पती तयार झाल्या. फॉर एक्झाम्पल हायड्रेला. अँड देन द रूटेड फ्लोटिंग अँजिओस्पर्म्स. आता हे सबमर्ज्ड होते, त्याच्यानंतर फ्लोटिंग म्हणजे पाण्यावर तरंगणारे मूळ असणाऱ्या वनस्पती तयार झाल्या. फॉर एक्झाम्पल लोटस आहे ना, ते अँजिओस्पर्मिक प्लांट आहे. लोटस ही वनस्पती
त्या ठिकाणी तयार झाली. देन दॅट अँजिओस्पर्म्स दे आर फॉलोड बाय फ्री फ्लोटिंग प्लांट्स. आणि त्याच्यानंतर फ्री फ्लोटिंग पूर्ण मुक्तपणे पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पती, पिस्टियासारख्या वनस्पती त्या ठिकाणी तयार झाल्या. अँड देन द रीड स्वॅम्स, एक्झाम्पल टायफा, अँड द मार्श मेडो सायपरस, स्क्रब, एक्झाम्पल अल्नस, अँड फायनली द ट्रीज. अशा प्रकारे हळूहळू सिम्पल टू कॉम्प्लेक्स असं सक्सेशन त्या ठिकाणी झालेलं आहे. अँड द क्लायमॅक्स अगेन वुड बी द फॉरेस्ट. आणि हळूहळू तुम्हाला माहिती आहे की आधी ॲक्वेटिक प्लांट्स तयार झाले, नंतर ॲम्फिबियस प्लांट्स तयार झाले ज्याला आपण ब्रायोफाइट्स म्हणतो. हळूहळू मग जमिनीवर येणारे टेरिडोफाइट्स तयार झाले. नंतर मग जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, हळूहळू टेरेस्ट्रियल हॅबिटॅट त्या ठिकाणी तयार झाली. आणि फॉरेस्ट जे आहे ते अस्तित्वात आलेले. हे इव्होल्युशन आहे पाण्याकडून जमिनीकडे. दस द वॉटर बॉडी इज कन्व्हर्टेड इन टू लँड. दोन्हीकडे आपण बघू शकतो वॉटर बॉडी जी आहे ती लँडमध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्टेड झालेली आहे. Thus all the successions, it may be in water, may be on the land, they proceed to the similar climax community and the magic community, that is the forest. Okay students, so here we complete the chapter. Also there is only one article from this chapter belonging to the ecology part, ecological succession. I will show you the diagrams which are actually given in the textbook. See here student, how the primary succession or hierarch succession takes place of the plants. Bare rock is there. See here, only you can observe only rocks are there. No living organisms are there before this succession. So bare rocks are there. The first of all develops here the लायकेन्स आहे ना, दगड फुलासारख्या वनस्पती या ठिकाणी सर्वात प्रथम अस्तित्वात आल्या, म्हणून लायकेन्सला पायोनियर म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग थोड्याशा लायकेन्सपेक्षा मोठ्या अशा वनस्पती या ठिकाणी निर्माण झाल्या. स्मॉल ॲन्युअल प्लांट्स म्हणजे एकच वर्ष आयुष्य असणाऱ्या छोट्या छोट्या वनस्पती त्या ठिकाणी तयार झाल्या. आणि लायकेन्स ऑलरेडी होतेच, पण आणखीन ह्या छोट्या छोट्या वनस्पती तयार झाल्या. त्याच्यानंतर काही काळानंतर पेरिनियल आहे, अनेक वर्ष जगणारे हर्ब्स म्हणजे गवतरूपी, तृणरूपी म्हणतो की नाही आपण, ग्रासेस वगैरे बघा या ठिकाणी अस्तित्वात आलेले. तर ही पायोनियर स्टेज इथे त्यांनी लिहिलेली हळूहळू जी आहे ती अशी ती सक्सेशन जे आहे ते होत चाललेलं आहे. ओके, त्यानंतर पहा ग्रासेस, आता या ठिकाणी ग्रासेस पण आहेत, श्रब्स आहेत ज्याला झुडूप म्हणतो आपण, शेड इनटॉलरंट ट्रीज आहेत है ना, त्या निर्माण झाल्या. आणि त्याच्यानंतर शेड टॉलरंट ट्रीज तयार झाल्या. मग खूप मोठं क्लायमॅक्स कम्युनिटी या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे. थोडक्यात जंगल या ठिकाणी फॉरेस्ट कम्युनिटी अस्तित्वात आलेली आहे. तर हे आहे झेरार्क सक्सेशन. झेरार्क आहे जिथं पाणी नाही असं जी खडकाळ प्रदेश आहे, हा वाळवंट प्रदेश आहे, याचं जे आहे ते सक्सेशन होत होत तर आधी बघा पायोनियर स्टेजेसमध्ये पूर्ण झेरार कंडिशन होती, मग नंतर इंटरमिडिएट स्टेजेस तयार झाले आणि मग ही क्लायमॅक्स कम्युनिटी तयार झाली जी मेजिक कम्युनिटी आहे. सो झेरिक पासून मेजिक कंडिशन है ना, असं सक्सेशन या ठिकाणी झालेलं आहे. हे टेरेस्ट्रियल झालं. आता आपण बघूया की हायड्रार्क सक्सेशन आहे. हे आहे हायड्रार्क सक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्याच्यात पाहू शकता तुम्ही, ही वॉटर बॉडी आहे की नाही. या वॉटर बॉडीमध्ये सर्वात प्रथम पहिली स्टेज दिलेली आहे की फायटो प्लॅन्क्टॉन स्टेज आहे. फायटो प्लॅन्क्टॉनचा अर्थ होतो प्लॅन्ट लाईक. तर हे दीज आर टोटली इनसाइड द वॉटर, पूर्णपणे ते पाण्यात वाढणारे असे फायटो प्लॅन्क्टॉन्स तयार झाले आधी पाण्यामध्ये. दुसरी स्टेज आहे इथं सबमर्ज्ड प्लांट स्टेज. आता बघा इथे हे छोटे फायटो प्लॅन्क्टन, त्याच्यानंतर छोटे छोटे अशा पूर्णपणे पाण्यात बुडालेल्या वनस्पती या ठिकाणी तयार झालेल्या आहे. ही तिसरी कंडिशन तुम्ही बघू शकता, सबमर्ज्ड अँड फ्री फ्लोटिंग प्लांट स्टेज है ना. सबमर्ज्ड इथे खाली आहेतच. आता हे बघा ह्या वरच्या वनस्पती तुम्ही बघू शकता, हे आहेत फ्री फ्लोटिंग. हे रूट्स दिसतात तुम्हाला, हे रूट्स आहेतच. फ्री फ्लोटिंग आहे, पूर्णपणे पाण्यावर तरंगणाऱ्या या वनस्पती या तिसऱ्या स्टेजमध्ये तयार झालेल्या आहेत. सो दे फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. चौथी स्टेप तुम्ही बघू शकता. त्याच्या पुढे जाऊन रीड स्वॅम्प स्टेज असं या ठिकाणी लिहिलेलं बघा. ही रीड स्वॅम्प स्टेज म्हणजे ह्या वनस्पती ना दे डेव्हलप ऑन द सरफेस विथ मोअर वॉटर. म्हणजे आता पूर्ण पाण्यातच असं नाही, पण अशी आता बघ थोडेफार हे पाण्याच्या बाहेर जिथं थोडंसे दलदल चिखल वगैरे आहे, जास्त पाणी असणाऱ्या एरियामध्ये सुद्धा वाढणाऱ्या वनस्पती तयार झाल्या, त्याला आपण रीड स्वॅम्प स्टेज असं म्हणू शकतो है ना, किंवा मार्श मेड्यू स्टेज. तर या ठिकाणी बघा मार्श मेड्यू स्टेज म्हणजे पुन्हा तेच थोडंसं दलदलीचं ठिकाणी येणाऱ्या वनस्पती अस्तित्वात आलेल्या आहेत.
त्यानंतर ही स्क्रब स्टेज आहे. अशा प्रकारच्या ज्या वनस्पती थोड्या पाण्याच्या बाहेर पण आजूबाजूला पाण्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये वाढणाऱ्या स्क्रब स्टेज आहे. आणि सगळ्यात शेवटी जी क्लायमॅक्स कम्युनिटी अस्तित्वात आलेली आहे तिथे क्लायमॅक्स फॉरेस्ट. हे क्लायमॅक्स फॉरेस्ट आहे आणि ही पुन्हा बेसिक कंडिशन आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हायड्रिक आहे ना, पाणी म्हणजे हायड्रिक आहे. हायड्रिक कंडिशनचं सुद्धा सक्सेशन जे आहे ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये झालेलं आहे, मेजिक आहे. ही मेजिक कंडिशन आहे. Okay student, so this is the hydrarch succession of the plant. Okay student, here we complete the 14th chapter and we have to study for this year only one article, that is the ecological succession. Okay student, goodbye.